श्री स्वामी समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 2.1 पाहणार आहोत. त्याचं लेसन काय आहे? पॅरलल लाईन्स. आता हा प्रॅक्टिस सेट पाहण्या अगोदर मला वाटतं की तुम्हाला थोडेसे बेसिक पॉईंट्स आहेत ते थोडेसे समजावून सांगावे. आता पॅरलल लाईन म्हणजे काय? तर आता समजा मी इथं 2 लाईन काढते. आता ह्या 2 लाईन मी काढलेली आहेत. त्याला मी नाव देते काय? पी आणि क्यू हे नाव देत आहे. आता ह्या पॅरलल लाईन्स आहेत एकमेकांना. पॅरलल लाईन्स म्हणजे काय? इंटरसेक्ट न होणं. म्हणजे जरी मी पुढं ह्या एक्सटेंड केल्या, ह्या लाईन्स आहेत, जरी पुढं जरी वाढवल्या तरी काय हे होत नाहीत, एकमेकांना त्या इंटरसेक्ट होत नाहीत कुठंही. आणि ह्यामधील डिस्टन्स असतं ते सेम असतं. ओके, त्याला काय म्हणायचं? पॅरलल लाईन्स. आता समजा मी त्यातून एक लाईन अशी काढली. ओके, मी जर अशी लाईन काढली तर ह्याला म्हणायचं ट्रान्सव्हर्सल. आता मी ह्याला एल असे नाव देते. ह्याला काय म्हणायचं? ट्रान्सव्हर्सल म्हणायचं. आता मी या प्रत्येक अँगलला नाव देऊन घेते. हे ए आहे, हे बी आहे, हे सी आहे, हे डी आहे, ही ई, एफ, जी आणि एच. ओके, हे ए आहे. आता हे नाव का दिलेले आहेत? तर आपल्याला आता करस्पॉन्डिंग अँगल, इंटिरियर अँगल, एक्सटिरियर अँगल हे बघायचे आहेत. आता फर्स्ट ह्यामधील करस्पॉन्डिंग अँगल काय होतं ते बघा. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय? ह्या लाईनचे जे वरचे अँगल्स आहेत ते पेयर आणि जे खालचे अँगल आहेत ह्या लाईनचे ते पेयर. म्हणजेच आता बघा काय होतंय. करस्पॉन्डिंग अँगल हे कोणते पेयर होणार आहेत? अँगल ए. ओके, अँगल ए आणि अँगल ई. अँगल ए अँड अँगल ई आणि अँगल बी अँड अँगल एफ. अँगल बी अँड अँगल एफ. आणि अजून कोणते? अँगल सी आणि अँगल जी. अँगल सी अँड अँगल जी. ओके, आणि अँगल डी आणि अँगल एच. अँगल डी अँड अँगल एच. ओके, आता आपल्याला काय बघायचं? इंटिरियर अँगल. आता इंटिरियर अँगल म्हणजे काय? आतले अँगल्स. आता ह्यामध्ये बघितलं तर तुम्ही कोणते होतात? या दोन्ही लाईनच्या आतले अँगल्स. अँगल सी अँड अँगल ई हा एक पेयर होतो आणि अँगल डी अँड अँगल एफ. अँगल सी अँड अँगल ई आणि कोणतं? अँगल डी आणि अँगल एफ. अँगल डी अँड अँगल एफ. ओके, इंटिरियर अँगल झाला. आता कोणतं? एक्सटिरियर अँगल. एक्सटिरियर अँगल म्हणजे काय? तर लाईनच्या बाहेरच्या बाजूचे अँगल. ओके, आता तुम्ही इथं बघितलं तर अँगल ए अँड अँगल जी. कोणतं? अँगल ए अँड अँगल जी. ओके, आणि अँगल बी आणि अँगल एच. अँगल बी अँड अँगल कोणता? एच. अँगल एच. हे काय? एक्सटिरियर अँगल झाले. आता आपल्याला बघायचं आहे अल्टरनेट इंटिरियर अँगल. ओके, अल्टरनेट इंटिरियर अँगल. अल्टरनेट इंटिरियर अँगल म्हणजेच काय? म्हणजे आतल्या साईडचे अँगल. ओके, ह्या 2 लाईनच्या आतल्या साईडचे अँगल आणि अपोजिट अँगल्स म्हणजे कोणते होणार आहेत? अँगल सी अँड अँगल एफ. अँगल सी अँड अँगल एफ. अजून कोणता होतोय बघा? तर अँगल डी आणि अँगल ई. अँगल डी अँड अँगल ई. ओके, अँगल ई होतोय. आता आपल्याला कोणतं बघायचं आहे? अल्टरनेट एक्सटिरियर अँगल. अल्टरनेट एक्सटिरियर अँगल. आता हे कोणते होतात? तर बाहेरच्या साईडचे आणि असे विरुद्ध असणारे म्हणजे कोणते होतात? अँगल ए आणि अँगल एच. अँगल ए अँड अँगल एच. ओके, आणि अँगल बी आणि अँगल जी. अँगल बी अँड अँगल जी. ओके, तर ह्या पद्धतीने आपले काय असे अँगल्स असतात.
आता फर्स्ट हे जे अँगल ए आणि अँगल ई हे जे आहेत ह्याला काय म्हणायचं, इंटिरियर अँगल म्हणायचं. ओके, म्हणजे ह्या ए आणि बीला हे काय इंटिरियर अँगल असतं. त्या पद्धतीनं काय ए सी होऊ शकतं, बी डी होऊ शकतं, ई एफ होऊ शकतं, जी एच, ई जी आणि एफ एच हे काय सगळे झाले म्हणजे इंटिरियर अँगल झाले. आणि हे असतात 180 डिग्री, म्हणजे ह्या दोन्हींची सम मिळून काय होते 180 डिग्री होते. ओके, आणि अँगल ए आणि अँगल डी हे काय आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. राईट, म्हणजे समजा आता हे 90 किंवा 100 डिग्री असेल तर हेही 100 डिग्री असणार आहे. ओके, आता ह्यामध्ये व्हर्टिकली अपोजिट अजूनही होतात बघा, अँगल बी सी, ओके, अँगल ई एच, अँगल एफ आणि जी होतात. आणि आता करस्पॉन्डिंग अँगल कोणते आहेत, ए आणि ई. राईट, आता ह्याचं मेजरमेंट सेम असतं. राईट, आता ह्याचं 100 असेल तर ह्याचंही 100 असणार, म्हणजे कोणत्याही करस्पॉन्डिंगच्या अँगलचे पेअर काय असतात, मेजरमेंट सेम असतं. ओके, तर चला आता आपण काय प्रॅक्टिस सेट 2.1 सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. आता क्वेश्चन नंबर 1 बघा ह्यामधील, इन फिगर 2.5 लाईन आर पी पॅरलल लाईन एम एस अँड लाईन डी के इज देअर ट्रान्सव्हर्सल आणि अँगल डी एच पी इज इक्वल टू 85 डिग्री. फाइंड द मेजर्स ऑफ फॉलोइंग अँगल्स. आता आपल्याला इथं फिगर दिलेली आहे आणि लाईन आर पी आणि लाईन एम एस हे काय पॅरलल लाईन आहेत म्हणून दिलेलं आहे. आणि लाईन डी के हे काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, आणि डी एच पी हे काय आहे, 85 डिग्री आहे. आता तुम्ही असं बघितलं तर आपल्याला हे लगेच लक्षात, ओरली जरी काढायचं तर लगेच लक्षात येतं. आता हे लिनियर पेअर आहेत, हे आणि हा लिनियर पेअर झाला, ह्याच्या दोन्हीची सम काय असते 180 डिग्री. ओके, हा 85 आहे त्यामुळे राहिलेलं किती होतं तर 95. ओके, 95 डिग्री होतं, म्हणजे हे 95 डिग्री येणार आहे. बरोबर, आता त्यावरून आपल्याला आर एच जी एच हेही काढता येतं. हे 85 आहे म्हणाल्यानंतर हे किती होणार आहे, 85च होणार आहे. का तर हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स असणार आहेत. आणि आता ह्याचं मेजरमेंट आपण काढलेलं आहे त्यामुळे ह्याचं काढता येतं, का तर हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. बरोबर, त्यामुळं आपल्याला एक जरी माहीत असेल ह्याचं मेजर तरी आपण काय सगळ्या ह्याचं करू शकतो. आता आपल्याला हे मेथड वाईज आपण कसं लिहायचं ते बघूया. आता आपण फर्स्ट काढूया अँगल आर एच डी. ओके, अँगल आर एच डी. आता बघा त्याचं कसं येतंय, तर ह्या दोन्हींची सम मिळून काय 180 डिग्री, म्हणजेच अँगल आर एच डी प्लस अँगल डी एच पी, राईट, प्लस अँगल डी एच पी इज इक्वल टू 180 डिग्री. का सांगा, तर अँगल्स इन लिनियर पेअर. ओके, लिनियर पेअर म्हणजेच अँगल आर एच डी प्लस 85 इज इक्वल टू 180, म्हणजेच आर एच डी किती होणार आहे 180 प्लस इकडं गेलं की मायनस, म्हणजेच मायनस 85, म्हणजेच आर एच डी इज इक्वल टू 180 मायनस 85 किती होते 95 डिग्री. ओके, आर एच डी झालं. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, अँगल पी एच जी काढायला. सेकंड कोणतं, पी एच जी. आता कुठं येते बघा, पी एच जी. ओके, आता हे आणि हे व्हर्टिकली अपोजिट आहेत. बरोबर, म्हणजे आपण कसं लिहायचं आहे, अँगल आर एच डी कॉन्ग्रुएंट. ओके, अँगल पी एच जी. का तर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ओके, अपोजिट अँगल्स, राईट. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, सेम मेजरमेंट असणं, त्यालाच काय म्हणून काय अँगल पी एच जी इज इक्वल टू 95. का तर आपण आर एच डीचं इथं काढलेलं आहे 95, त्यामुळे पी एच जी ही काही असणार आहे 95 डिग्री असणार आहे. आता आपलं थर्ड कोणतं काढायचं आहे बघा,
HGS. ओके, अँगल HGS. आता HG आणि S तुम्ही बघितलात तर ह्याचा DHP ह्याचा काय हा करस्पॉन्डिंग अँगल येतो, राईट. म्हणजे हे जे मेजरमेंट असणार आहे इथंही तेच असणार आहे. ओके, म्हणजेच काय येते अँगल DHP कॉन्ग्रुएंट अँगल HGS. का तर हे काय करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, आणि देअरफॉर काय येणार आहे अँगल HGS इज इक्वल टू 85 डिग्री. ओके, आता आपण फोर्थ बघूया काय आहे. फोर्थ आपल्याला काय काढायचं आहे अँगल MGK. अँगल MGK. ओके, आता अँगल MGK कुठं आहे MGK हे काय आहे HGS च्या बरोबर व्हर्टिकली अपोजिट आहे. म्हणजे HGS असणार आहे तेवढंच MGK असणार आहे. ओके, अँगल HGS कॉन्ग्रुएंट काय कोणता होणार आहे अँगल MGK. अँगल MGK का तर हे काय व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ओके, म्हणजे देअरफॉर काय होत आहे बघा अँगल MGK इज इक्वल टू किती 85 डिग्री. का तर HGS आपलं 85 आपण काढलेला आहे त्यामुळे MGK ही 85 डिग्री होते. क्वेश्चन नंबर 2 बघा. इन फिगर 2.6 लाइन P पैरेलल लाइन Q and line L and line M are transversal. Measures of some angles are shown. Hence find the measures of. आणि आपल्याला हे काय मेजरमेंट फाइंड करायला सांगितलेलं आहे. आता तुम्ही बघितलं तर लाइन P अँड लाइन Q हे काय दोन ह्या पॅरलल लाइन आहेत. ओके, आणि लाइन L आणि M ह्या काय त्याच्या ट्रान्सव्हर्सल दाखवलेल्या आहेत. आणि आपल्याला हे मेजर फाइंड करायला सांगितलेलं आहे ABC आणि D. आता तुम्ही अँगल A इथं आहे, राईट. आता हे दोन बघितलं तर अँगल काय हे लिनियर पेअर आले हे, राईट. म्हणजे ह्याचं काय ह्याचं सम काय असणार आहे 180 डिग्री. तर आपण फर्स्ट अँगल A काढूया. ओके, कसं होणार आहे बघा अँगल A प्लस 110 इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, का तर हे काय अँगल्स इन लिनियर पेअर. आता बघा काय होत आहे अँगल A इज इक्वल टू 180 इकडं गेलं की काय मायनस होणार म्हणजे मायनस 110. ओके, म्हणजे अँगल A किती आलेला आहे 180 मायनस 110 म्हणजे 70 डिग्री. ओके, आता आपला अँगल A झालेला आहे. आता आपल्याला अँगल B काढायचा आहे. अँगल B इथं येतोय, राईट. म्हणजे आपल्याला आता हे आता कन्सिडर करावं लागणार आहे. आता ABCD आहे, आता मी इथं E करते कन्सिडर. म्हणजेच आपल्याला मग हे अपोजिट दोन होतात आणि अँगल B आपल्याला ह्याचं मेजरमेंट भेटते. ओके, म्हणजेच आता आपण करूया कन्सिडर अँगल E. ओके, ॲज शोन in the figure. ओके, आता बघा लाइन P पॅरलल लाइन Q आहे आणि L हा ट्रान्सव्हर्सल आहे, राईट. आता आपण ते लिहून घेऊया. लाइन P पॅरलल लाइन Q अँड काय L इज ट्रान्सव्हर्सल. L इज इट्स ट्रान्सव्हर्सल. ओके, म्हणजे काय होणार आहे असं असल्यामुळं काय हे दोन अँगल्स आहेत ते सेम असणार आहेत, बरोबर. आता अँगल A आणि अँगल E हे काही करस्पॉन्डिंग अँगल आहेत, बरोबर. म्हणजे हे काही कॉन्ग्रुएंट असणार आहेत, राईट. देअरफॉर आपण लिहून घेऊया हे अँगल E कॉन्ग्रुएंट अँगल A.
का तर हे काय करस्पॉन्डिंग अँगल आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, देअरफॉर काय होणार आहे, अँगल ई इज इक्वल टू ए आपण काढलेला आहे किती 70 डिग्री झालेले आहे. ओके, म्हणजे ई काय होणार आहे 70 डिग्री. आता अँगल ई 70 डिग्री आला म्हणजे अँगल बी ही काय 70 डिग्री असणार आहे. का तर हे व्हर्टिकली काय अपोजिट अँगल्स असतात आणि ते काय त्यामुळे कॉन्ग्रुएंट असणार आहेत. ओके, म्हणजेच काय येते बघा, अँगल ई कॉन्ग्रुएंट काय अँगल बी. का तर हे काय व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ओके, अपोजिट अँगल्स. देअरफॉर काय होणार आहे, अँगल बी इज इक्वल टू 70 डिग्री. 70 डिग्री का तर अँगल ई आलेला आहे 70 डिग्री, त्यामुळं अँगल बी ही होणार आहे 70 डिग्री. आता आपल्याला काय काढायचं आहे, अँगल सी काढायचा आहे आणि अँगल डी काढायचा आहे. त्यासाठी आता तुम्ही बघितलं तर पी आणि क्यू हे पॅरलल लाईनमधून कोणतं, तर हे यम हा ट्रान्सव्हर्सल आहे, राईट. त्यामुळे हे आता आपण सी आणि डीचं कसं काढायचं ते बघूया. म्हणजेच आपण लिहून घेऊया हे आधी. लाईन पी पॅरलल लाईन कोणती क्यू आणि यम हा ट्रान्सव्हर्सल अँड यम इज इट्स ट्रान्सव्हर्सल. ओके, आणि तुम्ही बघितलं तर आता हे काय इथं बघितलं तर 115 दिलेलं आहे आणि अँगल सी आणि हे दोन्ही काय करस्पॉन्डिंग अँगल आहेत, त्यामुळे हे 115 आहे, त्यामुळे हे किती 115 असणार आहे, राईट. देअरफॉर अँगल सी इज इक्वल टू 115. का तर हे काय करस्पॉन्डिंग अँगल आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, आणि अँगल डी प्लस 115 हे किती होणार आहे 180 डिग्री. का तर हे काय लिनियर पेअर आहेत, त्यानुसार आपल्याला काय अँगल डी ही भेटतोय. म्हणजेच अँगल डी प्लस 115 इज इक्वल टू किती 180 डिग्री. अँगल्स इन ए काय लिनियर पेअर. ओके, देअरफॉर काय होतं आहे बघा, अँगल डी इज इक्वल टू 180, इकडं गेलं की मायनस होतं आहे 115. म्हणजेच अँगल डी इज इक्वल टू 180 मायनस 115 किती होतं आहे तर 65. तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीने काय आपल्याला अँगल ए 70 भेटलेला आहे, अँगल बी सांगितलेला आहे तो 70 भेटलेला आहे, नंतर अँगल सी 115 आणि अँगल डी आहे तो किती 65 डिग्री. ओके, तर आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3, इन फिगर 2.7 लाइन L पैरेलल लाइन M and line N पैरेलल लाइन P. Find ABC from the given measures of an angle. म्हणजे इथं बघा लाइन L पॅरलल लाइन M दिलेली आहे, L ला M पॅरलल आहे, N ला P पॅरलल आहे. ओके, आणि आपल्याला ABC हे डिस्टन्स काढायचं आहे. तुम्ही बघितलं तर A इथं काय A इथं आहे, ओके, B इथं आहे आणि C इथं आहे आणि आपल्याला इथं 45 एकच फक्त मेजर दिलेलं आहे. त्यावरून आता आपल्याला ABCचं काढायचं आहे. आता इथं 45 आहे, त्याचा करस्पॉन्डिंग अँगल हा आहे, राईट. म्हणजे हा जर अँगल आपण जर काढला तर आपल्याला बाकीचे सगळे अँगल्स भेटतील. का तर हे काय लिनियर पेअर होतो आणि हे अपोजिट्स अँगल आहे, त्यामुळे हे दोन सेम असणार आहेत. आता आपण फर्स्ट ह्याला काय कन्सिडर करूया की कोणत्या तरी नावानं ABC. आता मी हे काय डी घेते. ओके, आता आपण फर्स्ट हे कन्सिडर करूया, त्यानुसार आपण बाकीचे अँगल्स त्यामुळे आपल्याला भेटतात. म्हणजेच काय कन्सिडर अँगल डी as shown in figure. ओके, आता लाइन L पॅरलल लाइन
M in the line L parallel line M. ओके. आणि लाईन P हा काय ट्रान्सव्हर्सल आपण मानूया त्याचा. ओके. लाईन M इज ए ट्रान्सव्हर्सल अँड लाईन काय P इज अ ट्रान्सव्हर्सल. ओके. म्हणजे कसं होणार आहे, असं जर असेल L आणि M पॅरलल लाईन आहेत आणि P जर ट्रान्सव्हर्सल असेल तर अँगल D इज इक्वल टू किती 45 होणार आहे. का तर हे काही करस्पॉन्डिंग अँगल आहेत. ओके. करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके. आणि देअरफॉर आता हे आणि हे काय लिनियर पेअर झालं, त्यामुळे ह्याचं सम काय असणार आहे 180 डिग्री. म्हणजेच अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. का तर हे अँगल्स इन लिनियर पेअर. ओके. देअरफॉर अँगल ए आणि अँगल डी आपण काढलेला आहे 45. ओके. इज इक्वल टू 180. देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू 180. इकडचं इकडं गेलं की मायनस होणार आहे. मायनस किती 45. म्हणजेच अँगल ए इज इक्वल टू 180 मायनस 45 किती होतं आहे बघा, तर 135 डिग्री. म्हणजेच आपला अँगल ए किती आला 135 डिग्री. आता हे तुम्ही बघितलं तर अँगल ए आणि अँगल बी हे काय व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत, बरोबर. म्हणजेच हे काय एकमेकांना कॉन्ग्रुएंट असणार आहेत. अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल काय अँगल बी. ओके. का तर हे काय व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. अपोजिट अँगल्स. ओके. देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू 135 डिग्री. राईट. आता तुम्ही इथं बघितलं तर अँगल ए आणि अँगल सी हे काय अल्टरनेट अँगल्स होतात, राईट. त्यामुळे ते काय एकमेकांना कॉन्ग्रुएंट असणार आहेत. म्हणजे ह्याचं मेजरमेंट तेवढं, ह्याचंही तेवढंच असणार आहे. ओके. म्हणजेच अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल ए. ओके. का तर हे अल्टरनेट अँगल आहेत. अल्टरनेट अँगल्स आहेत. ओके. म्हणजे अँगल सी आपण किती काढलेला आहे, म्हणजेच अँगल ए काढलेला आहे, राईट 135 डिग्री. म्हणजेच अँगल सी किती होणार आहे 135 डिग्री. आता आपल्याला अँगल ए भेटलेला आहे 135, अँगल बी किती 135 आणि अँगल सी 135. ओके. आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4 बघा. इन द फिगर साइड्स ऑफ अँगल पी क्यू आर and angle XYZ are parallel to each other. Prove that angle PQ are congruent angle XYZ. आता इथं बघा अँगल PQR आणि XYZ अँगल दिलेले आहेत, ते काय पॅरलल आहेत एकमेकांना आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे ते कॉन्ग्रुएंट आहेत ते. ओके. आता आपण करायला सुरू करूया. टू प्रूव्ह आपल्याला काय करायचं आहे अँगल PQR कॉन्ग्रुएंट अँगल XYZ. आता प्रूफ कसं करायचं बघा. तर तुम्ही बघितलं तर YZ आणि QR ह्या काय दोन पॅरलल लाईन आहेत. आता आपल्याला XY हे काय एक्सटेंड करावं लागेल, म्हणजे हे काय ट्रान्सव्हर्सल होईल. ओके. मी आता फर्स्ट हे काय एक्सटेंड करून घेत आहे लाईन आणि इथं काय M हे नाव देत आहे. मग काय होतं आहे तर YZ आणि QR हे पॅरलल लाईन होत्या आणि XM हे काय ट्रान्सव्हर्सल होतो आहे त्याचा, राईट. आता आपण ते लिहून घेऊया. लेट रे XY ओके इंटरसेक्ट रे QR.
ॲट एम. ओके, एम ह्या पॉईंटनं काय इंटरसेक्ट झालेला आहे. आणि सच दॅट मग कसं होतं आहे बघा, एक्स वाय एम अँड क्यू एम आर हे काय कोलिनियर पॉईंट्स होतात त्यामुळे. आणि रे वाय झेड पॅरलल रे क्यू आर. वाय झेड हे काय पॅरलल क्यू आरला आहे, राईट. आणि काय होतं तर लाईन एक्स वाय इज ए ट्रान्सवर्सल अँड लाईन एक्स वाय इज ए ट्रान्सवर्सल. ओके, आणि तुम्ही बघितलं तर एक्स वाय झेड आणि वाय एम आर हे दोन काय करस्पॉन्डिंग अँगल होतात, राईट. म्हणून आपण काय लिहायचं आहे, अँगल एक्स वाय झेड कॉन्ग्रुएंट अँगल. त्यामुळे ते काय एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात का, तर हे काय करस्पॉन्डिंग अँगल आहेत. अँगल वाय एम आर का, तर हे काय करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, आणि आता आपण हे इक्वेशन 1 मानूया. ठीक आहे. आता बघा रे वाय एक्स आणि रे क्यू पी हे काय पॅरलल आहेत. रे वाय एक्स पॅरलल रे काय क्यू पी. ओके, रे वाय एक्स पॅरलल रे क्यू पी आहे दिलेला आहे इथं. म्हणून काय होतं बघा, रे एम एक्स आहे तो पॅरलल क्यू पीला होणार आहे, बरोबर. रे एम एक्स पॅरलल रे क्यू पी होणार आहे. रे एम एक्स पॅरलल रे काय क्यू पी. ओके, का तर हे काय कोलिनियर पॉईंट्स आहेत. आणि त्याचं ट्रान्सवर्सल कोणतं आहे तर क्यू आर हा ट्रान्सवर्सल होतोय, बरोबर. अँड लाईन क्यू आर इज द ट्रान्सवर्सल. आणि म्हणून काय होतंय बघा, अँगल वाय एम आर कॉन्ग्रुएंट म्हणजे हे वाय एम आर हे कॉन्ग्रुएंट होणार आहे पी क्यू आरला. का तर हे दोन तुम्ही बघितलं तर वाय एम आर आणि पी क्यू आर हे दोन अँगल काय करस्पॉन्डिंग अँगल आहेत, त्यामुळे हे काय कॉन्ग्रुएंट होणार आहेत. वाय एम आर कॉन्ग्रुएंट काय अँगल पी क्यू आणि एम. ओके, पी क्यू एम किंवा पी क्यू आर असं जरी घेतलं तरी चालते. आता हे काय आहेत करस्पॉन्डिंग अँगल. आता हे इक्वेशन 2 आपण मानूया, राईट. आणि देअरफॉर अँगल पी क्यू एम कॉन्ग्रुएंट. आता तुम्ही बघितलं तर पी क्यू एम कॉन्ग्रुएंट अँगल एक्स वाय झेड होते इक्वेशन 2 and 1 वरून. का तर इथं तुम्ही बघितलं तर पी क्यू एम बरोबर आहे, म्हणजेच एक्स वाय झेड इज इक्वल टू वाय एम आर आलेला आहे. इथं वाय एम आर इज इक्वल टू पी क्यू एम आलेला आहे. त्यामुळे अँगल पी क्यू एम इज इक्वल टू आपण काय घेऊ शकतो, कॉन्ग्रुएंट काय घेऊ शकतो, एक्स वाय झेड. ओके, फ्रॉम इक्वेशन 1 and 2. ठीक आहे. देअरफॉर आता बघा आपलं हेन्स प्रूव्ड काय झालं, हेन्स प्रूव्ड अँगल पी क्यू आर कॉन्ग्रुएंट अँगल एक्स वाय झेड. ओके, का तर हे काय कोलिनियर पॉईंट्स आहेत. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघूया. क्वेश्चन नंबर 5 बघा. इन फिगर 2.9 लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी, लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी आणि पी क्यू काय ट्रान्सवर्सल. ओके, मेजर्स ऑफ वन
ऑफ द अँगल्स इज गिवन, हेन्स फाइंड द मेजर्स ऑफ द फॉलोइंग अँगल्स. आता आपल्याला एक ह्यामध्ये ए बी आणि काही सी डी हे पॅरल लाईन्स दिलेले आहे, पी क्यू हे ट्रान्सव्हर्सल दिलेले आहे आणि आपल्याला काही एका अँगलचं फक्त मेजर सांगितलेलं आहे 105 आणि बाकीचे आपल्याला आता मेजर्स काढायचे आहेत. आता आपल्याला माहीत आहे एक जरी आपल्याला अँगलचं मेजर्स माहीत असेल तरी सगळ्यांचा आपण मेजर्स काढू शकतो. आता 105 इथं आहे राईट, त्यामुळे ए आर टी हे दोन्ही मिळून काय 180 होतं, त्यामुळे हे आपण काढू शकतो. आणि हे दोन अँगल्स काय करस्पॉन्डिंग अँगल आहेत, त्यामुळे ह्याचंही काढू शकतो राईट. त्यामुळे अशा पद्धतीने काही सगळे ह्याचे आपण मेजरमेंट काढू शकतो. आता आपण फर्स्ट सॉल्व करायला सुरुवात करूया. फर्स्ट आपल्याला कशाचं काढायचं आहे, अँगल ए आर टीचं. ओके, ए आर टी म्हणजे हे अँगलचं काढायचं आहे. आता हे दोन अँगल लिनियर पेअर आहेत, म्हणजे अँगल बी आर टी प्लस अँगल ए आर टी इज इक्वल टू किती 180 डिग्री होणार आहे. बरोबर, अँगल बी आर टी प्लस अँगल ए आर टी इज इक्वल टू 180 डिग्री. का तर अँगल्स इन लिनियर पेअर. ओके, आणि बी आर टी आपल्याला किती दिलेलं आहे 105. ए आर टी आपल्याला काढायचं आहे इज इक्वल टू 180. देअरफॉर ए आर टी इज इक्वल टू किती 180, इकडं गेलं की -105. आता अँगल ए आर टी किती आला 75 डिग्री. ओके, आता नेक्स्ट आपल्याला काढायचं आहे अँगल सी टी क्यू. आता तुम्ही बघितलं तर सी टी क्यू इथं आहे राईट, आणि ए आर टी आणि सी टी क्यू हे काय करस्पॉन्डिंग अँगलचे पेअर आहेत, त्यामुळे ए आर टी जेवढं असणार आहे तेवढंच काय सी टी क्यू असणार आहे. त्यामुळे बघा अँगल ए आर टी कॉन्ग्रुएंट अँगल काय सी टी क्यू, का तर हे काय करस्पॉन्डिंग अँगल आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, म्हणून देअरफॉर काय येते अँगल सी टी क्यू इज इक्वल टू 75 डिग्री, का तर ए आर टी 75 आहे त्यामुळे सी टी क्यू ही 75 येते. आता थर्ड आपल्याला काय काढायचं आहे अँगल डी टी क्यू. आता तुम्ही बघितलं तर अँगल डी टी क्यू आणि अँगल बी आर टी हे काय करस्पॉन्डिंग अँगल आहेत राईट, त्यामुळे दोन्हीचंही मेजरमेंट सेम असणार आहे. म्हणजे अँगल डी टी क्यू कॉन्ग्रुएंट काय अँगल बी आर टी, का तर हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. म्हणून डी टी क्यू किती होते डी टी क्यू बी आर टी 105, त्यामुळं तेही 105 डिग्री. ठीक आहे, आता 4 बघा काय काढायचं आहे अँगल पी आर बी राईट, अँगल पी आर बी. आता पी आर बी कुठं येते आपण बघितलं तर पी आर बी इथे येते, पी आर बी आणि ए आर टी हे काय आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत, आणि ए आर टी आपण किती काढलेलं आहे 75 डिग्री, त्यामुळे हेही तेवढंच येणार आहे. ओके, अँगल पी आर बी कॉन्ग्रुएंट अँगल कोणता ए आर टी, का तर हे व्हर्टिकली काय अपोजिट अँगल्स येणार आहेत, अपोजिट अँगल्स. ओके, म्हणून देअरफॉर अँगल पी आर बी किती येते पी आर बी तर पी आर बी राईट 75 डिग्री, का तर ए आर टी 75 आलेलं आहे 75 डिग्री. ठीक आहे, अशा पद्धतीने काय आपण हे काय मेजरमेंट्स काढले आहे. स्टुडंट्स, अशा पद्धतीने आपले काही प्रॅक्टिस सेट 2.1 सॉल्व करून झालं असेल. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून तुम्ही मला नक्की विचारू शकता, आणि चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.